माझं नाव मुक्ता राजभाऊ काळे, मी शिक्रापूर इथून बोलत आहे। तर माझा आजार असा होता की मला नाही का कमरेचा खूप त्रास होता, कमरेची नस चॉकअप झाली आणि गादी पण सरकलेली आणि डोक्याचा पण खूप त्रास होता। डोकं असं दुखायचं की म्हणजे कंटिन्यू डोकं दुखायचं, एक साईड ही दुखायची नंतर एक साईड ही दुखायची, 8 दिवसाला 2 दिवसाला माझं डोकं कंटिन्यू दुखायचं आणि मुंग्या पण यायच्या मला, डोक्यापासून मुंग्या चालू व्हायच्या की पायापर्यंत माझ्या मुंग्या निघायच्या। खूप दवाखाने केले, भरपूर ठिकाणी दाखवलं, ट्रॅक्शन घेतलं कमरेसाठी, कुठंच विलाज झाला नाही। लाखो रुपये मी खर्च केले ह्याच्यावरती नाही का। आमचं बीड जिल्हा, मी बीड जिल्ह्यातली आहे, तिथं पण मी दाखवलं, तिथं पण मला म्हणजे नाही का खूप असं दाखवलं पण कुठंच फरक नाही पडलेला। तर मग मी काय केलं, मला मग शीला मॅडम आणि अमृत ज्यूस दिलं। तर ते अमृत ज्यूसवर अगोदर माझा विश्वास नव्हता की नाही का बाबा इतका सारा खर्च केला, 1 लाख रुपये खर्च केले तरी कुठंच काही फरक पडला नाही। मग असं वाटलं की ह्यानी काही फरक पडणार आहे। नंतर मी अमृत ज्यूस शीला मॅडमने दिलं, तर घेतल्यानंतर मला एक 8 दिवसांनी डोकं दुखायचं कमी झालं थोडंफार नाही का। नंतर मग माझ्या ज्या मुंग्या येत होत्या ते मला आर्थुजीची बॉटल दिली परत त्यांनी, मग आर्थुजी घेतल्यापासून माझ्या मुंग्या आणि कमरेचा पण असा बऱ्यापैकी मला चांगला रिझल्ट आला। आता मला 3 महिने पूर्ण होते, 25 तारखेला माझा कोर्स चालू करून, तर मला आता 90% म्हणजे ह्याच्यामध्ये फरक पडलेला आहे। माझ्या आईला रक्त पातळ व्हायची गोळी चालू आहे, बीपी चालू आहे, तिथं माझे वडील गेल्यापासून ते असे खूप त्रास आहे, तर मग तिला पण चांगला रिझल्ट आलेला आहे। आमच्या सासूबाईंना दम्याचा त्रास आहे, बीपी आहे त्यांना पण, गुडघ्याची संधिवात आहे, आता गुडघ्यानी चालता येत नसायचं, थोडंफार पुढे गेलं की लगेच दम लागायचा, मग त्यांना पण आता चांगला रिझल्ट आलेला आहे। त्यांना पण 1.5 महिना झालेली चालू केलेली आहे। तर अमृत ज्यूस घेतल्यामुळे माझ्या फॅमिली, आम्ही अख्खी फॅमिलीच म्हणजे अमृत ज्यूस घेत आहे। तर माझा असा लोकांना संदेश आहे की ज्यांना कोणाला म्हणजे असा आजार आहे, आजार तर प्रत्येक घरामध्ये असतोच, तसं सगळ्यांनीच हे अमृत ज्यूस घ्यावा असं मी सगळ्यांना असं सांगेल सगळ्यांना, आणि घ्यावाच, कंटिन्यू घेतलंच पाहिजे। हर हर